हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 मध्ये दिनांक सकाळी 8 वाजेपर्यंत कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आलेले आहेत याची पुराव्यानिशी माहिती पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असे पुराव्यानिशी अपडेट्स फक्त आणि फक्त तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला भेटत असतात. त्याचबरोबर या फॉर्मच्या असणाऱ्या फोटोज आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं उपलब्ध आहेत, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिला टोकन नंबर या ठिकाणी बघा तुमच्या समोर आहे. इथं तुम्ही पाहू शकता, झूम करून दाखवतोय. या ठिकाणी बघा 1547 असणारा टोकन नंबर आहे. हा कोणत्या जिल्ह्याचा आहे, याच्या अगोदर किती वाजता हा बघा इथं तुम्हाला डेट अँड टाइम दिसत असेल. 7:06 आहेत सकाळचे. 13/11/2025 रोजी असणारा हा टोकन नंबर जनरेट झालेला आहे. आता बघा हा टोकन नंबर 1547 जो आहे तो कोणत्या जिल्ह्याचा आहे तो पण दाखवतो मी. बघा इथं बघून घ्या. सुरुवातीला पोलीस कॉन्स्टेबल SRPF गट क्रमांक 15 1547 टोकन नंबर आणि अर्ज क्रमांक पण 1547. ह्याच्या पहिलेही मी उत्तर दिलेत, अजूनही देतो. SRPFचे टोकन नंबर आणि ऍप्लिकेशन नंबर हे सेम असतील. मागच्या वर्षी कसं होतं, टोकन नंबर हा त्या जिल्ह्यामध्ये फॉर्म सबमिट केल्यानंतर मिळत होता आणि हा जो ऍप्लिकेशन नंबर आहे हा ऍप्लिकेशन नंबर फीस पेड केल्यानंतर मिळत होता. पण यावर्षी कसं झालेलं आहे की तुम्ही जसंही त्या ठिकाणी फॉर्म सबमिट करताय, जतन करताय, त्यावेळेस तुमचा टोकन नंबर आणि ऍप्लिकेशन नंबर दोन्हीही जनरेट होत आहे. आलं लक्षात. आणि SRPF मध्ये फक्त मुलांचे फॉर्म असल्यामुळे या ठिकाणी टोकन नंबर आणि ऍप्लिकेशन नंबर हे दोन्ही सेम आहेत. फक्त जिल्हा पोलीस असेल, ड्रायव्हर असेल, बॅट्समॅन असेल किंवा कारागृह असेल, या ठिकाणी मात्र टोकन नंबर आणि ऍप्लिकेशन नंबर वेगळे. त्याचं कारण असं आहे, टोकन नंबर म्हणजे त्या जिल्ह्यात आलेले एकूण फॉर्म आणि ऍप्लिकेशन नंबर मुलांचे वेगळे असतील आणि मुलींचे ऍप्लिकेशन नंबर वेगळे असतील. त्याचं उदाहरण मी पुढच्या असणाऱ्या स्क्रीनवर तुम्हाला लगेच दाखवणार आहे. पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. असे अपडेट्स फक्त आणि फक्त तुम्हाला समर्थ अकॅडमी भंडारा इथं भेटतात. बघा हा 1547 इथं पण तुम्हाला डेट अँड टाइम दाखवून देतो मी. इथं तुम्ही पाहू शकता 7:06 13/11/2025 याच दिवशी असणारा हा जनरेट झालेला आहे. आलं लक्षात. पुढचे अपडेट्स पाहूयात. बघा इथं टोकन नंबर बघून घ्या. 3929 असणारा टोकन नंबर जनरेट झालेला आहे. हा 3929 टोकन नंबर किती वाजता आहे तर बघा 7:14 13/11/2025 सकाळचा असणारा आहे. आणि हे एडिट वगैरे करायचं कोणीही केलं नाही, कारण मी स्वतः फॉर्म असणारे सबमिट केलेले आहेत. ओरिजिनल माहिती, खरी माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत असते. आपण चुकीची माहिती विद्यार्थ्यांना देत नाही. बघा हा जो 3929 असणारा टोकन नंबर आहे हा कुठला आहे तोही दाखवतो तुम्हाला. हा बघा इथं तुम्हाला प्रिझन कॉन्स्टेबल नागपूर प्रिझनचा आहे. 3929 हा टोकन नंबर आहे आणि 894 अर्ज क्रमांक आहे. तुम्ही म्हणणार काही अर्धवटण्यानी असणारे की सर एवढा कुठं डिफरन्स असते का अर्ज क्रमांकात, तर बाळांनो त्याचा असा आहे की हा टोकन नंबर नागपूर प्रिझनचा आहे, पण हा जो अर्ज क्रमांक आहे ना नागपूर प्रिझनचाच आहे, पण हा आहे फिमेलचा. कशाचा आहे? फिमेल. म्हणजे नागपूर प्रिझनला आतापर्यंत 894 मुलीचे अर्ज आलेत आणि हे 894 या असणाऱ्या 3929 मधून वजा केले तर लगभग 3100 फॉर्म हे मुलांचे या ठिकाणी आलेले आहेत. लगभग म्हटलं मी एक्झॅक्ट या ठिकाणी वजाबाकी केली नाही. जर तुम्ही या दोघांची वजाबाकी केली तर त्या ठिकाणी असणारा तुम्हाला एक्झॅक्ट असणारा प्रिझन कॉन्स्टेबल नागपूरचा किती वाजताचा इथं बघा. इथं डेट अँड टाइम पण आहे. 7:15 सकाळचे 13/11/2025 रोजी असणारी मिळून जातील. असे अपडेट्स फक्त आणि फक्त तुम्हाला समर्थ अकॅडमी भंडारा इथं पाहायला भेटत असतात. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचे अपडेट्स पण दाखवतो. अजून व्हिडिओ संपलेला नाही. पुढचे अपडेट्स पहा. पण पुढच्या अपडेटवर डेट अँड टाइम नाही, कारण हे दुसऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्याला असणारे अर्ज पाठवलेले आहेत. बघा पुढचा अर्ज या ठिकाणी पाहूयात.
प्रिझन कॉन्स्टेबल मुंबई प्रिझनचं आहे, या ठिकाणी 3196 का 95 आहे, 3196 आहे या ठिकाणी टोकन नंबर आणि अर्ज क्रमांक आहे 594. तर तुम्ही म्हणसाल परत इथं असं कहून, तर हा पण असणारा मुलीचा आहे, हा कशाचा आहे, मुलीचा असणारा अर्ज क्रमांक आहे आणि हे जे आहेत ते एकूण टोकन नंबर म्हणजे तिथं आलेले एकूण फॉर्म आहेत. तर हे होतं मुंबई प्रिझनचा असणारा टोकन नंबर आणि ऍप्लिकेशन नंबर. इथं डेट अँड टाइम माझ्याकडे अवेलेबल नाही, कदाचित हा असणारा 12 तारखेचा आहे असं मला सांगण्यात आलेलं आहे, त्यानुसार मी पण सांगतोय हा कधीचा आहे, 12 नोव्हेंबरच्या असणाऱ्या सायंकाळचा आहे. आलं लक्षात. पुढचा असणारा अपडेट्स पाहूयात. या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल पुणे रेल्वेचा आहे, टोकन नंबर 123 आहे, अर्ज क्रमांक 102 आहे. हे तर कधीचं आहे नेमकं मला डेट अँड टाइम पण पुढच्यानं सांगितलेली नाही, फक्त तुम्ही तुमच्यापर्यंत अपडेट असावं म्हणून मी असणारा स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवलेला आहे. पुढचे अपडेट्स पाहूयात अजून. बघा पुढचा या ठिकाणी 3 असणारे आपल्या समोर अपडेट्स आहेत. इथं बघा पोलीस कॉन्स्टेबल SRPF 2 1550 टोकन नंबर आहे आणि 1550च असणारा अर्ज क्रमांक पण तुम्हाला इथं पाहायला मिळतो. मी याच्या पहिलेही बोललोय की SRPF चे टोकन नंबर आणि ऍप्लिकेशन नंबर हे दोन्हीही सेम असतील, कारण इथं फक्त मुलांचे फॉर्म येत असतात म्हणून इथं टोकन नंबर आणि ऍप्लिकेशन नंबर हे दोन्ही या ठिकाणी सेम असतील. पुढचा आहे पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर CP नवी मुंबई, टोटल असणारा टोकन नंबर आहे 1169 आणि अर्ज क्रमांक आहे 1051. पुढचा असणारा जिल्हा आहे पोलीस कॉन्स्टेबल CP नवी मुंबई, 635 टोकन नंबर आहे आणि 522 या ठिकाणी असणारा अर्ज क्रमांक आहे. हे कधीचे आहेत एक्झॅक्टली तर नाही माहित, पण एक अंदाज सांगतोय की हे लगभग असणारे याच्यातले काही 11 नोव्हेंबरचे आहेत तर काही असणारे 12 नोव्हेंबरचे आहेत. हा माझा अंदाज आहे, बाकी याचा असणारा प्रूफ माझ्याकडे सध्या अवेलेबल म्हणजे डेट अँड टाइम अवेलेबल नाही. बघा पुढचा जिल्हा पाहूया त्या ठिकाणी, पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असे अपडेट्स फक्त आणि फक्त तुम्हाला समर्थ अकॅडमी भंडारा या असणाऱ्या युट्यूब चॅनलवर पाहायला भेटत असतात. त्याचबरोबर या असणाऱ्या फोटोज PDF आपले टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं उपलब्ध आहेत, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला पुढचा जिल्हा पाहूया त्या ठिकाणी. इथं बघा हा आहे त्या ठिकाणी थोडंसं स्क्रीनशॉट काय ब्लर आहे, मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो तरी पण बघू. पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचा आहे, नाशिक ग्रामीणचा आहे, लगभग 706 असणारा टोकन नंबर आहे आणि 668 या ठिकाणी 688 या ठिकाणी अर्ज क्रमांक आहे. हा मुलांचा अर्ज क्रमांक आहे. त्याच्यानंतर प्रिझन कॉन्स्टेबलचा अजिबात ओळखू येत नाही, दौंडचा असणारा अगोदरचा आहे. तर अशा पद्धतीमध्ये एवढेच अपडेट त्या ठिकाणी माझ्याकडे उपलब्ध होते. असे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेल. हा सकाळचा व्हिडिओ आहे, संध्याकाळी 7चा डेलीचा व्हिडिओ आपला नक्की असेल, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून असे अपडेट्स तुमच्या समोर लवकरात लवकर येत राहतील. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर.